नमस्कार विद्यार्थी मित्र. मागील तासामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची अर्थव्याख्या, सूक्ष्म अर्थशास्त्राचे अर्थ, सूक्ष्म अर्थशास्त्राची पूर्व इतिहास, व्याप्ती आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये या घटकाचा आपण सविस्तर अभ्यास केलेला होता. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये जो लहानात लहान घटक आहे त्या लहानात लहान घटकाविषयी त्या घटकाच्या आर्थिक वर्तनाविषयी अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. उदाहरणार्थ त्यामध्ये जर बघितलं तर वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक बचत, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उपभोग यासारख्या लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय, अशी महत्त्वाची एक संकल्पना आपण बघितली. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये इथपर्यंत आपण मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितलेलं आहे. आजच्या या घटकामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व काय आहे हे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. आता या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये जर बघायचं झालं तर किंमत निर्धारण हा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी दिलेला आहे. किमतीचं निर्धारण, जे विविध प्रकारचे जे घटक आहेत अर्थव्यवस्थेमधील त्या घटकाच्या किमती कशा निर्धारित होतात. उदाहरणार्थ भूमी, श्रम, भांडवल, संयोजक याच्या किमती कशा निर्धारित होतात. म्हणजे उदाहरणार्थ भूमीला दिला जाणारा खंड, श्रमाला दिली जाणारी मजुरी, भांडवलाला दिला जाणारा व्याज आणि संयोजकाला मिळणारा नफा कसा निर्धारित होतो याचं स्पष्टीकरण किंमत निर्धारणामध्ये केलं आहे. दुसरा मुद्दा आहे विविध वस्तूंच्या किमती निर्धारित कशा होतात. म्हणजे जी वस्तू आहे त्या वस्तूची मागणी करत असताना ती वस्तूची किंमत ज्यावेळी दिली जाते ही किंमत कशी ठरते, तर दोन महत्त्वाचे घटक याच्यामध्ये आहेत. एक म्हणजे वस्तूची मागणी आणि दुसरं म्हणजे वस्तूचा पुरवठा. ज्यावेळी वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा हे ज्यावेळी समतोलात येतात त्यावेळी त्या समतोल किमतीला त्या वस्तूची किंमत निर्धारित होते. उदाहरणार्थ तर बघा, एक मागणी आणि दुसरा आहे पुरवठा, सप्लाय. तर यामध्ये मागणी किती आहे, पुरवठा किती आहे, यावरून त्या वस्तूची किंमत किती निर्धारित होऊ शकते हे त्या ठिकाणी असलेल्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलावरून निर्धारित करता येतं. हे सुद्धा पूर्ण स्पर्धेच्या संकल्पनेमध्ये आपण बघणार आहोत. तर याचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पुढचा मुद्दा आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था ही मुक्त बाजार अर्थव्यवस्था आहे का, हे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचं विश्लेषण या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. आता मुक्त म्हणजे कोणत्याही प्रकारचं बाजार अर्थव्यवस्थेवरती सरकारचं नियंत्रण नाही. मुक्तपणे कार्य करते. अनेक उपभोक्ते, अनेक ग्राहक, अनेक उत्पादक, वेगवेगळ्या प्रकारचे कुटुंब संस्था, उद्योग संस्था कार्य करतात आणि त्यांची मुक्तपणे अर्थव्यवस्थेमध्ये वाटचाल सुरू असते. या सर्व घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग या संदर्भातील जे महत्त्वाचे निर्णय आहेत हे निर्णय घेत असताना सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त पडते. आता उदाहरणार्थ जर वस्तूच्या उत्पादनाबाबत उत्पादन कोणते करावे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला उद्योग सुरू करायचा असेल तर त्याने अभ्यास केला पाहिजे. सूक्ष्म लहानात लहान घटकाचा अभ्यास केला पाहिजे की उत्पादन मी कोणतं करावं म्हणजे काय, त्या वस्तूला मागणी आहे का, ती वस्तू या बाजारपेठेमध्ये विक्री होईल का, उत्पादन कसे करावे, म्हणजे उत्पादन करत असताना कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा. म्हणजे पारंपरिक पद्धत, आधुनिक पद्धत, तांत्रिक भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आत्ताच्या स्थितीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादन आपल्याला कमीत खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं प्राप्त होईल या दृष्टीने विचार करत असताना त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त पडते. मग हे उत्पादन कसे करावे या संदर्भातील महत्त्वाचं मार्गदर्शन हे सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे प्राप्त होते. दुसरं आहे उत्पादन किती करावे. म्हणजे बघा, एखादा उत्पादक वस्तूचं उत्पादन कशा पद्धतीने करतो, किती करतो, तर त्याला एक विशिष्ट मर्यादा असते. कशी मर्यादा, तर ज्यावेळी एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन आहे, ज्या वस्तूचं उत्पादन आहे, ज्यावेळी बाजारपेठेमध्ये विक्री होईल त्याचवेळी त्या वस्तूचं उत्पादन बाजारपेठेमध्ये विक्री होईल. ज्यावेळी विक्री होईल म्हणजे उदाहरणार्थ त्याची मागणी वाढेल त्यावेळीच उत्पादन त्याला वाढवावं लागेल, उत्पादन जास्तीत जास्त करावं लागेल.
मग हे उत्पादनाची मर्यादा निश्चित करत असताना ग्राहकांची संख्या किती आहे, वस्तूला मागणी किती आहे, त्या वस्तूच्या मागणीप्रमाणे आपल्याला पुरवठा करता येईल का? हे सगळे प्रश्न जे आहेत ते सगळे प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे त्याला सोडवता येतात आणि त्या दृष्टीने मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची संकल्पना समजण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त पडते. असे जे विविध प्रकारचे खाजगी निर्णय असतात ते खाजगी निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे अत्यंत उपयुक्त पडते, ज्यामुळे शासन आणि इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. अशावेळी सूक्ष्म अर्थशास्त्र हे मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये उपयुक्त पडते. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं शासनाचं नियंत्रण नसतं अशा अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत उपयुक्त पडतं. सनातनवादी अर्थतज्ज्ञांनी उदाहरणार्थ ॲडम स्मिथ यांच्या कालखंडापासून ही संकल्पना मांडली गेली होती की अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसावा. लेझीज पॉलिसी असं ज्याला म्हटलं गेलं ॲडम स्मिथ यांनी. तर या मुक्त अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील महत्त्वाचा घटक हा या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे आपल्याला स्पष्ट करता येतो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच विदेशी व्यापार. आता विदेशी व्यापार इंटरनॅशनल ट्रेड जो आहे त्या इंटरनॅशनल ट्रेडमध्ये एका देशाचा दुसऱ्या देशाबरोबर ज्यावेळी व्यापार होत असतो त्यावेळी जकात शुल्क, ज्याला टॅरिफ म्हणतात, जकात शुल्क हे कसं आकारावं, त्यामध्ये विशिष्ट वस्तूवरील परिणाम ज्याला स्पेसिफिक टॅक्स असे म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूवर टॅक्स कशा पद्धतीने आकारावा, जी जकात आहे ती जकात कशा पद्धतीने आकारावी, ती जकात टॅरिफ आकारत असताना ते वस्तूचं परिणाम लक्षात घेतले जातात. आता उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू आहे, एखादी महत्त्वाची गरजेची वस्तू असेल तर त्याच्यावरची जी जकात आहे ती थोडीशी कमी केली जाते आणि जी वस्तू चैनीची असेल अशा चैनीच्या वस्तूच्या बाबतीत त्या वस्तूवरील कर हे वाढवले जातात, त्या वस्तूवरील जकात ही वाढवली जाते. त्यावेळी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त पडते, कारण छोट्या छोट्या घटकाचा जे लहान लहान घटक आहेत त्या लहान लहान घटकाचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे आपल्याला समजतात. दुसरं आहे कोणत्याही देशाच्या चलनविषयक दराची निश्चितता. आता चलनविषयक धोरण जे आहे, चलनविषयक धोरणामध्ये जर बघितलं तर एका देशाचं दुसऱ्या देशातील चलनाबरोबर असलेला जो दर आहे तो किती आहे. उदाहरणार्थ एक अमेरिकन डॉलर बरोबर एक 80 रुपये आत्ता सद्यस्थितीला जर विचारात घेतलं तर $1 विकत घेण्यासाठी किंवा $1ची वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला 80 रुपये द्यावे लागतात. मग हे जो चलनाचा जो दर आहे ज्याला एक्सचेंज रेट म्हणतात, हा एक्सचेंज रेट कुठे फिक्स होतो, कुठे निश्चित होतो, तर त्या देशामधील असलेले जे व्यावहारिक संबंध आहेत त्या वस्तूच्या स्थितीवरती, त्या वस्तूच्या मागणी पुरवठ्यावरती. असे 1-2-3 प्रकारचे दर आहेत, ते आपल्याला डिटेल्समध्ये इथे जाण्याची गरज नाही. फ्लेक्झिबल असतो, फ्लोटिंग असतो वगैरे असे सगळे दर त्या ठिकाणी असतात. परंतु हा एक दर निश्चित करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त पडते. पुढचा त्याच्यामधलाच घटक आहे आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे. बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना प्रत्येक देश विचार करत असतो की काय केलं पाहिजे की व्यापार प्रत्येकाला फायदेशीर कसा होईल, या दृष्टीने प्रत्येक देश आपला विचार करतो की व्यापारामध्ये आपल्याला परकीय व्यापारामध्ये फायदा मिळाला पाहिजे. तर हे फायदे कसे मिळतात, तर हे व्यापारातील फायदे प्राप्त होत असताना त्या देशामधील असलेली जी परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत घेतली जाते आणि या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मदतीने विविध जे घटक आहेत ते घटक स्पष्ट केले जातात. म्हणजे याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचं वर्गीकरण केलं जातं. ते वर्गीकरण करून कोणती वस्तू कोणत्या देशाला उपयुक्त आहे, आयात कोणती वस्तू करावी, निर्यात कोणती वस्तू करावी, ह्या सगळ्या घटकाचा अभ्यास करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरातील व्यापारातील फायदे आहेत ते आपल्याला प्राप्त होतात. चौथा मुद्दा आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. जे आर्थिक प्रारूपे आहेत, विविध प्रकारचे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत स्पष्ट करायचे असतील तर सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत उपयुक्त आहे. जी विविध गुंतागुंतीची इकॉनॉमेट्रिक, मॅथमॅटिक्स किंवा इतर प्रकारचे जे स्टॅटिस्टिक्समधील काही महत्त्वाचे घटक आहेत ते घटक समजून घेण्यासाठी छोट्या छोट्या घटकाचा अभ्यास करावा लागतो. विविध प्रकारच्या ज्या संज्ञा आहेत, ज्या संकल्पना आहेत, ज्या परिभाषा आहेत त्या संज्ञा स्पष्ट करायच्या असतील तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं आहे याच्यामध्ये नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने. जे नवीन आर्थिक विश्लेषण आहे, नवीन धोरण आहे सरकारचं,
त्या नवीन धोरणामधील काही ज्या तरतुदी केलेल्या असतात त्या तरतुदींचा अभ्यास करायचा असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे अत्यंत उपयुक्त आहे, जेणेकरून लहान लहान घटकाचा अभ्यास करून ती संकल्पना समाजासमोर, देशाच्या जनतेसमोर आपल्याला मांडता येऊ शकते. अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा घटक आहे. पुढचा आहे व्यावसायिक निर्णय. आता हा व्यावसायिक निर्णय घेत असतानासुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त पडते. उदाहरणार्थ एखादा जो व्यावसायिक आहे, तो व्यावसायिक त्याला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर वेगवेगळ्या घटकांचा विचार करावा लागतो आणि वेगवेगळ्या घटकांचा विचार करत असताना त्याला आपले निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ एखादा उद्योग व्यवसाय कुठे सुरू करावा, त्या वस्तूची मागणी किती असेल, त्या वस्तूसाठी किती ग्राहक आपल्याला उपलब्ध होतील, एकंदरीत खर्च किती येऊ शकतो, वस्तूचा पुरवठा किती प्रमाणात आपण करू शकतो, त्या व्यवसायासाठी कच्चा माल आपल्याला उपलब्ध होईल का, जास्तीत जास्त वस्तूची किंमत किती प्राप्त होऊ शकते, नफा प्राप्त होईल का, असे विविध जे घटक आहेत ते विविध घटकांचा अभ्यास करायचा असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यावसायिकाला सुद्धा उपयुक्त पडते. पुढचा आहे शासनासाठी उपयुक्त. शासनाने विविध प्रकारची जी धोरणे आखलेली असतात, जी शासनाची धोरणं आहेत, उदाहरणार्थ करविषयक धोरण, कर किती आकारावा, म्हणजे प्रोग्रेसिव्ह टॅक्स ज्याला आता म्हटलं जातं, त्या प्रोग्रेसिव्ह टॅक्समध्ये गरीब आणि श्रीमंत, उपभोग्य वस्तू, टिकाऊ वस्तू आणि इतर प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या वस्तूंचा वर्गीकरण करून सरकारने कर कशा पद्धतीने आकारावे या संदर्भातील महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यामध्ये सरकार कर आकारणी करत असताना बघा, ज्या व्यक्तीचं उत्पन्न जास्त असेल त्याच्याकडनं जास्त कर आकारणी केली जाते. म्हणजे विशिष्ट प्रकारचा स्लॅब ठरवून दिलेला आहे सरकारने टॅक्स आकारत असताना. 10%, 20%, 50% टॅक्स कसा असावा, तर उत्पन्नाच्या प्रमाणात. जे लोक गरीब आहेत, ज्या लोकांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, अशा लोकांच्या कल्याणासाठी सरकारने त्यांच्यावरती टॅक्स आकारलेला नाही, तर इतर श्रीमंत लोकांकडून जमा केलेला जो कर आहे तो कर गरिबांच्या कल्याणाच्या ज्या सेवासुविधा आहेत त्याच्यावरती खर्च करण्यासाठी शासनाला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त पडते. पुढचा एक घटक त्याच्यामध्ये सार्वजनिक खर्च धोरण. सरकारने कुठे खर्च करावा, कोणकोणत्या ठिकाणी सरकारने खर्च करावा, उदाहरणार्थ सार्वजनिक सेवा, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक रस्ते, वाहतूक, इतर प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर, या ठिकाणी सरकारने कुठे खर्च करावा की जेणेकरून लोकांचं कल्याण साध्य करता येईल. ही धोरणं आखताना सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त पडते. पुढचा आहे किंमत धोरण. जे विविध प्रकारच्या उपभोग्य वस्तू आहेत त्या उपभोग्य वस्तूच्या किमती कशा निर्धारित कराव्यात जेणेकरून गरीब जो लहान घटक आहे त्या घटकांपर्यंत ती वस्तू प्राप्त होऊ शकेल, अशा विविध आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत उपयुक्त पडते. त्यामुळे सरकारला विविध प्रकारच्या आर्थिक कल्याणाच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा गरीब लोकांपर्यंत पुरवणे शक्य होते. आणि शेवटचा यामध्ये महत्त्व आहे ते म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार देशातील जे विविध प्रकारचे सामाजिक दुर्बल घटक आहेत त्यात सामाजिक आणि दुर्बल घटकांचं कल्याण कसं साध्य करता येईल या दृष्टीने सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत उपयुक्त पडते. आणि यामध्ये उपलब्ध नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर करून जी संसाधने आहेत अर्थव्यवस्थेमध्ये त्या संसाधनाचा पर्याप्त, म्हणजे उदाहरणार्थ नैसर्गिक साधनसंपत्ती जर म्हटलं तर विविध प्रकारची डोंगर, जमीन, हवा, पाणी याचा वापर कशा पद्धतीने करता येईल, त्याचा वापर करून उत्पादन कसं घेता येईल आणि ते प्राप्त झालेलं उत्पादन समाजातील अंतिम घटकांपर्यंत कशा पद्धतीने पोचवता येईल या दृष्टीने सरकार कल्याणकारी घटकाचा विचार करते. आणि उत्पादित झालेले विविध प्रकारचे जे साधने आहेत ती गरिबापर्यंत, लोकांच्या कल्याणापर्यंत कशा पद्धतीने पोचवता येईल या दृष्टीने सरकारला प्रयत्न करावे लागतात. आणि यासाठी कल्याणकारी अर्थशास्त्राचा जो आधार आहे, म्हणजे भारतामध्ये सुद्धा कल्याणकारी योजनेचा स्वीकार केलेला आहे. जास्तीत जास्त जे दुर्बल घटक आहेत त्यांचं कल्याण कसं साध्य करता येईल, लोकांचा आर्थिक सामाजिक विकास कसा करता येईल या सर्व घटकांचा विचार करून देशातील जनतेचं कल्याण साध्य करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे अत्यंत उपयुक्त पडते. ज्यामुळे सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो, म्हणजे बघा टॅक्स जर वाढला तर वस्तूच्या किमतीसुद्धा वाढू शकतात.
वस्तूच्या किमती बघा टॅक्स